हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल पुनिशा ब्लाउज डिझाइन. मी आहे निशा. स्वागत आहे तुमचं 14 एप्रिलची तयारी या व्लॉग मध्ये. सेकंड डे मध्ये आपण केलं आहे, मेजरमेंट घेतले आहेत. या मेजरमेंटची सुरुवात केली आहे मी माझ्या छोट्या बहिणीपासून, कारण की एवढ्या मोठ्या फॅब्रिक मध्ये सगळ्यात छोट्या मापटीचंच आहे, तर एवढं मोठं फॅब्रिक ऍडजस्ट करायचंय, तर आम्ही सगळ्यात छोट्या मापापासून अगोदर सुरुवात केलेली आहे. तिचं मेजरमेंट घेऊन झालं आहे. त्याचबरोबर जे ब्लाउज साठी आम्ही आरी वर्क करणार आहोत त्याचंही मेजरमेंट मी घेतलेलं आहे. त्यानंतर आम्ही एक एक करून सर्वांची मापे घेतली. इन शॉर्ट मध्ये तुम्हाला सगळा व्हिडिओ मी दाखवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक नक्की करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या. यानंतर आम्ही जो सगळा लॉट मध्ये जो फॅब्रिक आणलेला आहे, टोटल 17 मीटर आहे, तर त्यात आम्ही अस्तरचं पार्ट कटिंग करून घेतलं आहे. याच्यामध्ये मी आणि माझी बहीण दोघी मिळून हे काम करत आहोत. मम्मी आणि इतर फॅमिली मेंबर्स देखील आमच्या सोबत आहेत मदतीला. 14 एप्रिलच्या अगोदर, म्हणजे ऍटलीस्ट 1 वीक अगोदर तरी आम्हाला फ्री व्हायचं आहे, जेणेकरून बाकीची कामे आम्हाला बघायची आहेत. सगळं काम आवरून आम्ही हे तयारी करायला घेतलेली आहे. काष्टा बनवायचा आहे. खूप छान इथे लुक क्रिएट होणार आहे. खूप स्ट्रगल चाललंय. ऍक्च्युली वेलवेट आहे, त्याच्यावरती मशीन जी आहे ती प्रॉपर चालत नाहीये, म्हणून खूप स्ट्रगल करावं लागतंय स्टिचिंगसाठी. ही बॉर्डर आम्ही अशा प्रकारे लावणार आहोत. खूप छान लुक इथे क्रिएट होणार आहे. त्यातली आमची एक रेडी झाली आहे. फर्स्ट डेला आम्ही एक काष्टा साडी रेडी केली आहे, ज्याचा मिरेनचा भाग आणि हे पाय रेडी करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला हा आमचे जे व्लॉग आहे, हा व्लॉग आहे तो कसा वाटतो प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्लॉग शेवटपर्यंत बघा, कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला याची स्टिचिंग वगैरे जर हवी असेल, तर कटिंग वगैरे नऊवारीची, तर आम्ही नक्की तुम्हाला प्रोव्हाइड करू. ह्याच्यानंतर माझ्या छोट्या बहिणीने सुरू केलं आहे आरी वर्क. फर्स्ट आम्ही तिच्या मुलीच्या, जी छोटी मुलगी आहे तिच्या ब्लाउज पासून सुरुवात केली. आमच्यासाठी हे सगळं नवीनच आहे, पण एक्साइटमेंट खूप आहे. तिला मी साडीची लेस वगैरे लावायला मदत केली. दोघी बहिणी मिळून आम्ही काम करतो. तर हा आहे फायनल लुक. हा वेलवेट साडीचा काष्टा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.